दोन्ही पंचांना विनंती आहे, सामना ताबडतोब सुरू करा. प्रेक्षकाच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रचा निर्णय घेतला तो खंडोबा स्पोर्ट्स नागनूर संघानं, तर फलंदाजीला आमंत्रित केलं ते कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स मुरगुड संघाला आपली सलामी जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स साहिल मुमीन अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला संघ कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स, त्या संघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा बायकरमॅन संदीप मकवाना हा सुद्धा खेळतोय. त्याचबरोबर साहिल मोमीन, लखन पडियार, देवदास पडियार, अमोल भोजने असे अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला संघ कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स या संघामध्ये, त्याचबरोबर खंडोबा स्पोर्ट्स नागनूर संघामध्ये मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तो चेतन दोन्ही पंचांना विनंती आहे. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय संदीप मकवाना, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय आकाश पडियार. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय सचिन. पंचांना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते मयूर पोद्दार व आशिष फर्नांडिस, तर स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते रणजित बारकाळे. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय सचिन, त्याचा सामना करेल तो संदीप. पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वतःचा व संघाचं खातं खोलतोय संदीप. धाव संख्या होती ती 4, बिन बाद 4. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सचिन, त्याचा सामना करेल तो संदीप. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू, निश्चितच 6 धावा. या 6 धावने संघा धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते ती 10, बिन बाद 10. अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातोय संदीप मकवाना याला. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सचिन, त्याचा सामना करेल तो संदीप. सचिन टू संदीप. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने हलकासा खेळून काढतोय, यावर कोणत्याही प्रकारची धाव नाही. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सचिन, त्याचा सामना करेल तो संदीप. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू पाहूयावर झेल होतो का, आणि पहिला धक्का बसतोय.
कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाला संदीप मकवानाच्या स्वरूपात वैयक्तिक 10 या धावसंख्येवर झेल बांधून परतला. संदीप मकवाना याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज लखन पटियार. माफ करा, विवेक पडियार. पायचीची जोरदार अपील पंचांनी फेटाळून लावली. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सचिन, त्याचा सामना करेल तो विवेक. ऑफसाईडच्या दिशेने हलकासा खेळून काढतोय. 2 धावेसाठी या 2 धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 12. 1 बाद 12. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय सुजित. साहिल काय झालं साहिल? स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. दुसरा धक्का बसतोय. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाला आकाश पडियार याच्या स्वरूपात. आकाश याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज जावेद संधी. आमच्या मुंडीवर उभारल्यासारखं वाटायला.
एक साईडच्या दिशेने तडकवलाय. या एका धावने स्वतःचं खातं खोलतोय जावेद. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 13. 2 बाद 13. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सुजित. त्याचा सामना करेल तो विवेक. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. एक थोडीशी मिस फिल्डिंग होत्या. जिथं एक धाव मिळतात तिथं 4 धावा मिळतात. गचाळ असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर संघाच्या दरम्यान. धावसंख्या पोहोचते ती 17. 2 बाद 17. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सुजित. त्याचा सामना करेल तो विवेक. उंच तडकावायच्या नादात बीट होतोय विवेक. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. टप्पा पडून खाली राहतोय. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सुजित. त्याचा सामना करेल तो विवेक. स्टेप वाढवून मारण्याचा प्रयत्न. बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सुजित. थोडस जकडून ठेवतोय विवेक व जावेद. संधी याला सुरेख षटक टाकण्यात यश मिळतंय. सुजित याला षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सुजित. त्याचा सामना करेल तो विवेक. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 17. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स बुरकुड संघाचा आयकॉन खेळाडू जावेद. संधी लेग साईडच्या दिशेने तडकवलाय 6 धावेसाठी. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 23. 2 बाद 23. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो जावेद. ऑफ टॉपच्या खूपच बाद जाणार चेंडू. मेनपाचा मयूर पोद्दार यांनी वाईट घोषित केला व बाईचे एक असे आव्हांतर 2 धाव मिळतात. या 2 धावनी संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 25. 2 बाद 25. पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळून काढला होता एका धावेसाठी. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्येत पोहोचते ती 26. 2 बाद 26. षटकातील या 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 28. 2 बाद 28. षटकातील
चौथा चेंडू घेऊन येतोय, माफ करा पाचवा चेंडू घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो विवेक. या अवांतर धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 29. 2 बाद 29. षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय अमोल. षटकातील या 4 धावीने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 33. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय अमोल. त्याचा सामना करेल तो विवेक. धावचीची संधी आहे, पाहूया. संधी गमावतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 33. पाहूया 12 चेंडूमध्ये कितपत धावा जमा करतोय जावेद व विवेक. त्याला कितपत रोखण्यात यश मिळतंय पाहूया. खंडोबा स्पोर्ट्स नागनूर संघाच्या खेळाडूला वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय सुजित. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय सचिन. त्याचा सामना करेल तो जावेद. लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू, पाहुयावर झेल होतोय काय, परंतु सीमा रेषेच्या बाहेर जातोय चेंडू. 6 धावेसाठी या 6 धावने संघात धावसंख्येत भर. धावसंख्या पोचती 39. 2 बाद 39. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सचिन. त्याचा सामना करेल तो जावेद संधी. ऑफसाईडच्या दिशेने तडकवला क्षेत्ररक्षक अनिल खोत साहेब. धावचीची संधी आहे, धावबाधून परततोय विवेक. तिसरा धक्का बसतोय कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाला. विवेकच्या स्वरूपात विवेक याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज साहिल मोमीन. सानिका स्पोर्ट्सचा आयकॉन खेळाडू होता. मागील स्पर्धेमधील मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता साहिल मोमीन. त्याचीच पुनरावृत्ती करतोय का पाहूया. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सचिन. त्याचा सामना करेल तो जावेद. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, सरळ क्षेत्ररक्षक गोदीमध्ये जातोय. 4था धक्का बसतोय.
कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाला जावेद संधीच्या स्वरूपात वैयक्तिक 16 या धावसंख्येवर झेलबादून परतला जावेद. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दत्ता. जावेद याची जागा घेण्यासाठी येतोय दत्ता. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सचिन. त्याचा सामना करेल तो दत्ता. मिड विकेटच्या दिशेने तडकोला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दत्ता याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज लखन पडियार. स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होती का पाहूया सचिनची. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सचिन. त्याचा सामना करेल तो लखन पडियार. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक करतोय का पाहूया सचिन. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने तडकोला चेंडू आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक करतोय सचिन. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर जेलबादून परतला लखन. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता जावेद संध्याने. त्यानंतर सलग 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय व महत्वपूर्ण 4 बळी घेतोय सचिन. माफ करा, या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक म्हणावं लागेल सचिन याच्या दरम्यान. लखण्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज वैभव. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सचिन. त्याचा सामना करेल तो वैभव. सुरेख चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघात धावसंख्या होती ती 6 बाद 41.
वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं अंतिमचं शतक घेऊन येतोय आप्पा खोत. त्याचा सामना करेल तो वैभव. आणि जर हा झेल घेतला असता तर निश्चितच 7वा धक्का बसला असता. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतंय खंडोबा स्पोर्ट्स नागनूर संघासमोर. संघाकडून या एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 42. 6 बाद 42. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय खोत साहेब. त्याचा सामना करेल तो साहिल मोमीन. प्रथम स्ट्राईकवर येतोय. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल परंतु धावबादून परततोय वैभव. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर 7वा धक्का म्हणावं लागेल कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाला वैभवच्या स्वरूपात. वैभवाची जागा घेण्यासाठी तो नवीन फलंदाज किरण सादळे. अनिल खोत साहेब यांनी जर विकेट घेतली प्रत्येक विकेटसाठी सागर सापळे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे प्रत्येक विकेटसाठी. षटकातील तिसरा चेंडू. सुरेख चेंडू. जर हा झेल घेतला असता तर निश्चितच 1000 रुपयाचा मानकरी ठरला होता परंतु झेल सोडतोय. या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 44. 7 बाद 44. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय खोत साहेब. त्याचा सामना करेल तो किरण. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. या 6 धावने स्वतःचं खातं खोलतोय किरण. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 50. अर्धशतक फलकावर लागतंय कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाचं. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय. माफ करा 5वा चेंडू घेऊन येतोय खोत साहेब. त्याचा सामना करेल तो किरण. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकोलाय 6 धावेसाठी. 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 56. 7 बाद 56. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय खोत साहेब. त्याचा सामना करेल तो किरण. किरण सादळे यांनी जर षटकाराची हॅट्रिक केली तर जगदीश चितळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. धावबादून परततोय साहिल. षटक संपतोय 5 षटकाच्या समाप्तीनंतर कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघात धावसंख्या होती ती 8 बाद 57. निर्धारित 5 षटकामध्ये 57 अशी धावसंख्या उभी केली ती कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघानं. तर 58 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय खंडोबा स्पोर्ट्स नागनूर संघासमोर.
विनायक मुसळे. हॅलो. मॅच सुरू करायची आहे. अजून आपल्याला याच्यानंतर एक सामना खेळवायचा आहे. जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. तिथे मग ठेव. हां बरोबर मेकअप. प्रथम षटक घेऊन येतोय जावेद. त्याचा सामना करतोय दिग्विजय. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 58 धावा. सामना सुरू करायचा आहे. जावेद सामना करतोय सचिन. अकुट्टो चेंडू होता. राऊंडर चान्स आहे. त्यावर एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने संघाचा संख्या होते बिन बाद 1. सचिन प्रथम स्ट्रायकर होतोय सचिन. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी म्हणालो गेलं. जावेद संधीजी
एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय. सचिन बिनबाद 2. चेंडू तडकावायचा होता परंतु बॅटमध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. उत्कृष्ट फटका म्हणाला गेलं. 2 धावेसाठी दोन धावेने संघाची संख्या होते 4. षटकातले शेवट चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या होते 4. संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतोय साहिल मोमीन, एक नावाजलेला खेळाडू. ऑफस्टॉपच्या खूप जाणारा मेन पंच मयूर पोतदार यांच्याकडून वाईट घोषित. अवांतर धावेने संघाची संख्या होते 5. बिनबाद 5. चांगला चेंडू, ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता पण एक धाव रोखू शकत नाही. या एका धावेने संघाची संख्या होते 6. बिनबाद 6. चौकार आणि षटकारांची गरज आहे ती खंडोबा संघाला. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू, यावर अवांतर धाव. अशा एकूण 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 8. सामना सुरू करायचा आहे. बॉल दिला बॉल दे. तू जुना चेंडू घ्या आशिष. सामना सुरू करायचा लगेच. अशी मागे बॉल कुठे गेला बघा जरा, कुणाला सांगा. कटरीत गेलाय काय? जेल सोडतोय. एक सोपा जेल म्हणावं लागेल. जोरदार अपील होते नाही यावरती. एलबीडब्ल्यूचा आवडून परतोय सचिन का दिग्विजय, पायचीतून परतोय.
एक बाद 9 काय 8. शेवट चेंडू शिल्लक आहे. साहिल मुमीन एक चेंडू शिल्लक आहे. 2 वाईड गेल्यात 2. षटकातील शेवट चेंडू. पायचीची जोरदार अपील आणि दुसरा धक्का बसतोय खंडोबा स्पोर्ट्स नांगणूर संघाला. युवराज वैयक्तिक 0 या धावसंख्येवर, माफ करा 2 या धावसंख्येवर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर खंडोबा स्पोर्ट्स नांगणूर संघात धावसंख्या होती ती 2 बाद 11.
पंचांनी निर्णय काय दिलाय मयूर? 4 धावा. एमबी या 4 धावांनी संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 15. 2 बाद 15. एमबी षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो सचिन. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तिसरा धक्का बसतोय. कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरकुड संघाला तिसरं यश मिळतंय. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर झेलबादून परततोय सचिन. एमबी एमबी षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो अरविंद. लेगसाठीच्या दिशेने तडकोलाय. 4 धावेसाठी. या 4 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 19. 2 बाद 19. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो अरविंद. एमबी एमबी सुरेख चेंडू. अरविंद याला काही नीटसा खेळता नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो अरविंद. स्टेटच्या दिशेने तडकवलाय. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. संघासाठी 3 धावा वाचवतोय. या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 20. 3 बाद 20. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय वैभव. त्याचा सामना करेल तो चेतन. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने हलकासा खेळून काढला 1 धावसाठी. 3 षटकाच्या सोबतीनंतर खंडोबा स्पोर्ट्स नागपूर संघात धावसंख्या होती ती 3 बाद 21. 12 चेंडू मध्ये 37 धावेची आवश्यकता आहे ती खंडोबा स्पोर्ट्स नागपूर संघाला. 12 चेंडू 37 धावा. वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं निर्णायक षटक घेऊन येतोय जावेद. त्याचा सामना करेल तो चेतन. आरपी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे पण नाणेफेकीसाठी यायचा आहे.
आरपी संघाचा कर्णधार षटकातील तिसरा चेंडू जावेद याचा सुरेख चेंडू म्हणावा लागेल जावेद संधियातला सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते जावेद संधियाला षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय जावेद त्याचा सामना करेल तो चेतन लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावा या 6 धावने संघात धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचती 28 27 पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने तडकवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का पाहूया किरण सादळे सुरेख झेल घेतोय बबलू मांगोरे आपल्याला विनंती आहे पण नाणेफेकीसाठी यायचं आहे षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय जावेद त्याचा सामना करेल तो सुदर्शन वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं शतक घेऊन येतोय देवा स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू क्षेत्ररक्षक साहिल मोमीन सुरेख क्षेत्ररक्षक करतोय संघासाठी 3 धावा वाचवतोय माफ करा 2 धावा वाचवतोय धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते ती 29 4 बाद 29 नो बॉल घोषित केलाय मेन पंच मयूर पोदार यांनी फ्रीटची संधी आहे त्या संधीचं सोनं करतोय का पाहूया किती झालं स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी या 6 धावने संघात धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचती ती 37 3 चेंडू मध्ये 21 धावेची आवश्यकता आहे ती खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर संघाला किती रे जवळजवळ हा सामना कैलासवासी सुशांत महाजन स्पोर्ट्स मुरगुड संघाकडे झुकलेला
खोत साहेब यांनी जर षटकार खेचला तर जगदीश चितळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे व प्रत्येक धावेसाठी 100 रुपये नंदकिशोर खराडे यांच्याकडून. आणि हा सामना साहिल मोमीन नाणेफेकीसाठी याचा आहे. साहिल मोमीन आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार